नमस्ते मुलींनो, गुड मॉर्निंग मुलींनो. आपण ऑनलाईन प्रशिक्षणामध्ये ट्रायंगल प्रकरण सुरू केलं तर पहा. आणि या ट्रायंगलमध्ये आपण पाहिलं सुरुवातीला की सम ऑफ द अँगल्स ऑफ ट्रायंगल इज इक्वल टू 180 डिग्री. त्रिकोणाच्या तिन्ही कोणाच्या मापाची बेरीज 180 अंश असते. टेस्ट ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल. एकरूप त्रिकोणाच्या कसोट्या पाहिल्या. याच्यामध्ये साइड अँगल साइड टेस्ट, साइड 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 टेस्ट, अँगल साइड अँगल टेस्ट, अँगल 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 टेस्ट. त्याच्यानंतर ह्याच्या अगोदर रिमोट इंटिग्रल अँगल थेरम याच्याविषयी माहिती घेतली ती पहा. आपण पाठीमागल्या तासाला आयसोस्केल अँगल ट्रायंगल थेरम पाहिलं. आयसोस्केल ट्रायंगल थेरम समद्विभुज त्रिकोणाचं प्रमेय. आणि त्याच्यावरती आता एक उदाहरण आपण सोडवणार आहोत. की आपल्याला माहित आहे की या समद्विभुज त्रिकोणामध्ये समद्विभुज आयसोस्केल. मग हे आयसोस्केल ट्रायंगल कसा ओळखायचा? त्या ट्रायंगल मध्ये त्याच्या दोन बाजूला समान असतील, सारख्या असतील, सिम्बॉलने दावलेले असतील सारख्या, इट इज आयसोस्केल ट्रायंगल. मग ह्या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की आयसोस्केल ट्रायंगल मध्ये जर या ठिकाणी त्रिकोणाच्या दोन बाजू समान असतील तर त्याच्या समोरील कोन समान असतात. पहा, टू साइड्स आर इक्वल, देन opposite angle of these two sides are congruent. ह्या गुणधर्मानुसार आपण त्याच्या किमती काढू शकतो. पहा, इन द फिगर ट्रायंगल ABC, साइड AB and side AC is a congruent. तुम्ही म्हणाल कसं काय congruent? हा पहा ट्रायंगल. लक्षात ठेवा, समोर दिसते तुमच्या समोर तो फिगर AB and AC it is congruent. Why? याच्यामध्ये AB रेषेवर जर पाहिलं तर या ठिकाणी दोन रेषा आहेत, सिम्बॉल आणि AC चं सिम्बॉल इट इज इक्वल आहे. पहा, म्हणजे ह्या ठिकाणी ट्रायंगल ABC साइड AB इज इक्वल टू साइड AC. साइड बाजू समान आहेत म्हणजे त्याच्या समोरचे कोन समान असतात. पहा, इन ट्रायंगल ABC ACB 50 डिग्री आहे. त्याच्यामध्ये अँगल ACB हा 50 अंश आहे. म्हणजे नक्कीच ABC सुद्धा किती यायला पाहिजे? 50 अंश, 50 डिग्री यायला पाहिजे. का? ACB चं 50 अंश माप आहे, त्याच्या समोरच्या कोणाचं माप x अंश आहे. हा x अंश कोणाचं सुद्धा x सुद्धा माप किती आहे पाहिजे? 50 डिग्री. अँगल x इज इक्वल टू 50 डिग्री. वाय? आयसोस्केल ट्रायंगल थेरम समद्विभुज त्रिकोण असल्यामुळे त्याच्या समोरासमोरील बाजू समान, कोन सुद्धा कसे असतात? समान असतात. पहा, या ठिकाणी तुम्ही वरच्या एक्सची किंमत काढली. पहा, त्याचप्रमाणे खालची किंमत काढायची. इन ट्रायंगल BCD साइड BC इज इक्वल टू साइड CD. वाय? सेम सिम्बॉल BC BD and BC CD is equal. Then angle DBC 60 degree, hence angle DCB is equal to 60 degree. म्हणजे या ठिकाणी BD च्या समोरचा अँगल जो y आहे, ह्या y ची किंमत सुद्धा 60 अंशच येणार आहे. का? तर या ठिकाणी CD च्या समोरच्या बाजूची किंमत, समोरच्या अँगलची किंमत 60 आहे. हा 60 म्हणजे y ची किंमत सुद्धा किती आली? 60 च येणार आहे, 60 डिग्री येणार आहे. हे आपण याप्रमाणे सोडवू शकतो. हे बाय युजिंग द आयसोस्केल ट्रायंगल थेरम, समद्विभुज त्रिकोणाचा गुणधर्म प्रमेय वापरून हे तुम्ही गणित सोडवू शकता. पहा, आता पहिल्यांदा या ठिकाणी ट्रायंगल ABC पहा, याच्यामध्ये सेगमेंट किंवा साइड AB इज इक्वल टू किंवा कॉन्ग्रुएंट सेगमेंट AC हे गिवन दिले. सेगमेंट जो आहे आणि AC याची किंमत समान आहे.
गिवन पक्षामध्ये दिलेला आहे अँगल ए सी बी कॉन्ग्रॅट अँगल ए बी सी पहा का त्या ठिकाणी ए सी बी आणि ए बी सी एकरूप आहे याचं कारण लिहायचं आयसोस्केल्स ट्रायंगल थेरम आयसोस्केल्स ट्रायंगल थेरम समद्विभुज त्रिकोणाच्या प्रमेयानुसार त्या ठिकाणी अँगल ए बी सी अँगल ए सी बी कॉन्ग्रॅट अँगल ए बी सी ज्या ठिकाणी तुम्हाला एसीबी दिलेला आहे तुम्हाला पहा तर अँगल ए सी बी हा 50 अंश दिलेला आहे म्हणून या ठिकाणी अँगल ए बी सी सुद्धा किती आहे या ठिकाणी 50 डिग्री सो दॅट x इज इक्वल टू 50 डिग्री म्हणून या ठिकाणी x चं माप किती आलं 50 अंश आयसोस्केल ट्रायंगल थेरमचा उपयोग करून ACB चं माप 50 अंश म्हणून ABC चं माप सुद्धा 50 अंश मग ह्या ठिकाणी तुम्ही ABC किती आला 50 अंश आला 50 डिग्री आला मग अँगल ABD काढू शकता अँगल ABD इज इक्वल टू दोन्हीची ॲडिशन ऑफ दिस टू अँगल्स अँगल ABC प्लस ABC plus DBC angle of DBC 50 degree plus 60 degree is equal to 7 5 11 110 degree म्हणजे या ठिकाणी ABD चं माप हा 50 x is equal to 50 degree आणि या ठिकाणी DBC is equal to 60 degree 50 plus 60 is equal to 110 degree 110 अंश पहा याचप्रमाणे तुम्ही पुढे DCB चं माप काढायचं त्यासाठी ट्रायंगल तुम्हाला BCD घ्यावा लागेल इन ट्रायंगल BCD सेगमेंट BD is equal to segment DC given in the figure hence angle DBC congruent angle DCB y isosceles triangle theorem या ठिकाणी अँगल y इज इक्वल टू 60 डिग्री अँगल y ची किंमत सुद्धा किती येणार आहे 60 अंश येणार आहे पहा तुम्ही ह्याप्रमाणे सोडवू शकता की सिमिलरली इन ट्रायंगल BDC ह्या BDC ट्रायंगल मध्ये इन ट्रायंगल BDC सेगमेंट BD कॉन्ग्रुएंट segment dish and again BD and DC is congruent segment y BDC is a isosceles triangle theorem hence angle DBC is equal to 60 degree given दिलेला आहे की तुम्हाला it is a given तुम्ही मानू शकता angle DBC congruent angle DCB y isosceles triangle theorem समद्विभुज त्रिकोणाचं प्रमेयानुसार अँगल DBC congruent अँगल DCB याच्यामध्ये अँगल DBC is equal to 60 डिग्री दिलेला आहे म्हणून angle DCB also for 60 degree and hence as that angle y is equal to 60 degree y चं माप सुद्धा किती 60 अंश येईल का तर DCB हा y दिलेला आहे पहा या ठिकाणी DBC 60 डिग्री DCB also for 60 degree hence y is equal to 60 degree आणि राहिला तुमचा जो अँगल आहे म्हणून अँगल ACD is equal to angle
ACB प्लस अँगल DCB ह्या दोन अँगलची बेरीज करू शकता. ॲडिशन ऑफ दिस टू अँगल्स अँगल ACD इज इक्वल टू अँगल ACB प्लस अँगल DCB. त्या ठिकाणी अँगल ACB इज इक्वल टू 50 डिग्री प्लस अँगल DCB इज इक्वल टू 60 डिग्री. 7 5 11 अँगल ACD इज इक्वल टू 110 डिग्री 110 अंश याप्रमाणे तुम्ही काढू शकता. म्हणजे अँगल ABD इज इक्वल टू 110 डिग्री प्लस and angle ACD also for 110 degree is equivalent. आपण या ठिकाणी अँगल ऑफ आयसोस्केल ट्रायंगल थेरम याचा वापर करून याप्रमाणे अशी असणारी उदाहरणे सोडवू शकतो. पहा तुम्हाला हा ट्रायंगल जो आहे आयसोस्केलच आहे का नाही हे सुरुवातीला पाहिल्यानंतर दिसणार आहे. तुम्ही जर या ठिकाणी ट्रायंगलचं किंवा डायग्रामचं निरीक्षण केलं तर या स्क्वेअरमध्ये चौकोनामध्ये दोन ट्रायंगल दिलेले आहेत आणि दोन्ही ट्रायंगल हे आयसोस्केल ट्रायंगल आहेत. तुम्ही आयसोस्केल ट्रायंगलचाच वापर करून हे पूर्ण उदाहरण सोडवायचं आहे. याप्रमाणे उदाहरण तुम्ही राहिलेली सोडवायचे आहे. पुढील तासाला आपण 30 डिग्री 60 डिग्री आणि 90 डिग्री थेरम हे पाहणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही हे उदाहरण सोडवून घ्यायचं आणि याप्रमाणे असणारी सर्व उदाहरणं सोडवायची आहेत. पुढील भाग आपण